अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त साई बाबा की जय। या डोळ्यांनी साईला त्या पायाचं, या डोळ्यांनी साईला त्या पायाचं, मला पालखीला साई भजनच्या जायाचं, 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 पालखीला साई भजनच्या जायाचं, मला पालखीला साई भजनच्या जायाचं। गणपती बाप्पा मोरया। साई बाबा की जय। नमस्कार मित्रांनो, मी साईश पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, साईमय सकाळ आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला बाबांचा बुलावा आला, त्यामुळेच आपण स्वर्गसुखाच्या प्रवासाला निघालो आहे। तेच म्हणजे आपण शिर्डी गावाला चाललो आहे आणि पाहू शकता आता नाश्त्यासाठी थांबले, इथे चाय वगैरे पित आहेत आणि त्या बघा मम्मी पप्पा पण आहेत आणि त्या दोघांना थंडी वाजते, स्वेटर वगैरे घातले बघा। रोहित पण आपला भाऊ आणि बघा रोहित पण आला इकडे, रोहित पण आला आणि तिथे गोंडा फॅमिली देखील आली आहे। हा बघा रोहित फुल, त्याला पण स्वेटर घातल्याने मस्त थंडी वाजते इथे। आणि आपली गाडी पण दाखवूया। आणि हे बघा इथे गाडी आहे, आपली कॉलेज गाडी आहे आणि ते बघा प्रशांत काका देखील आले आहेत आणि त्यांची सगळी फॅमिली आहे, गोंडा फॅमिली। चाय पितात आता मस्तपैकी, नाश्ता वगैरे करतायत, हे बघा चाय पित आहेत। तर चला मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया। थकले जरी पाय माझे तरी तुझ्या भेटीसाठी येत राहीन, एक जन्म काय साई, 1000 जन्म मी तुझाच भक्त राहीन। बोला ओम साईराम। शिर्डी वही जाते हैं जिन्हें बोलो ओम साईराम। ओम साईराम। कसारा घाटतो पालखीचा थाटतो, साई भजनामध्ये तुझा भक्त नाचतो, साई भजनामध्ये तुझा भक्त नाचतो, साई भजनामध्ये तुझा भक्त नाचतो, घाटन देवीच्या। तर आम्ही पुन्हा एकदा हॉल्ट घेतला मित्रांनो सिन्नर जवळ, आणि मम्मी बघा सकाळच्या पहाटेच्या थंडीमध्ये कशी कुडकुडताना आपण बघू शकतो इकडे। कसं वाटतंय मम्मी, थंडी कशी वाटते? आणि दुसरीकडे आपण बघू शकता पूजा काकी कॅमेऱ्याला फेसच नाही करत, एवढी थंडी वाजते तिला आणि भारी दिसते आज पूजा की स्वेटर वगैरे घालून बघा। आणि प्रशांत काका तर फुल कुडकुडले, सगळ्यांची कुल्फी झाली आहे बोलतायत। आणि आमचं सामान बघा वरती, आणि ते पालखीचे मंडळी पदयात्री चालत आहेत, मस्त असं गाव आहे बघा। ते पदयात्री देखील चालतात। कसं वाटतंय प्रशांत का? थंडी भरपूर आहे इकडे, खूप गार वाटते ना? गार वाटते। आणि प्रवास कसा झाला आतापर्यंत? साई भक्त चालत चालले आहेत, हे बघा येत आहेत बघा ते चालत साई भक्त। इथे आपली बहीण पण गारटली आहे बघा। हा बघा बहीण, थंडी वाजते आणि हे बघा हे सगळे सकाळ सकाळ ओम साईराम ओम साईराम जागेवर रस्ता मागेच जाते। आणि समोर फॉग बघा, जॉगिंग करताना फोटो काढलाय। हा आणि बघा मम्मीचा फोटो दाखवा, ती शिरा खाते आई एकटीला। थंडीमध्ये पण एकटीला भूक लागली आहे बघा। जिया पण उठली आहे बऱ्याच वेळानंतर। जिया काल रात्री जे झोपली ती आता उठली आहे बघा। सगळे चोरून झालात।
आपल्याला मंदिर पण दिसतंय बघा डोंगरामध्ये, खूपच सुंदर मंदिर. मित्रांनो पोहोचलो आता सिन्नरला आणि एक हॉल्ट घेतला होता चहा निमित्त. आणि साई बघा आणि मस्त लगेच चाय वगैरे पियालो आणि इडली वगैरे खाल्लेली, चटणी वगैरे. चला आता पुढच्या डायरेक्ट आता शिर्डीमध्ये भेटूया आपण. मस्त नाश्ता वगैरे करून घेतलाय पब्लिकने आणि आता निघतोय लगेच, कारण आमचा रूम घ्यायचा आम्हाला. मस्ती बघा. गाड्या बघा मित्रांनो आपल्या पालखीच्या आहे बघा, ह्या साईडला पण आहे. आणि बघा आपले टेम्पो, साई भजनची पालखी. तर मित्रांनो असं समजलंय पालखी सकाळी 6 वाजता निघाली. इथे पॅकअप चालू आहे. काल रात्रीचा जो हॉल्ट होता तिथे पॅकअप करतात सर्व मंडळी आपली. साई भक्त आहे बघा, इथे सगळं पॅकअप चालू आहे बघा. पब्लिक बघा आता सुरुवातच. पालखी चालते बघा. उद्या आपली पालखी पोहोचणार शिर्डीला फायनली. आणि फायनली मित्रांनो आपली पालखी दिसली आहे आम्हाला. आणि साई भजनची पब्लिक चालतेच आहे बघा रस्त्याने पुढे. पब्लिकच पब्लिक आहे यावर्षी, कारण आपलं रौप्य 25वा महोत्सवी वर्ष आहे. पब्लिक बघा यावर्षी. आता रथ दिसेल आपल्याला बघा, रथ पण आहे पुढे आणि आपली पालखी पण आहे त्याचबरोबर पुढे. तर आता इथून आपला डायरेक्ट हॉल्ट असणार आहे शिर्डी. आणि पहिला आपण जाणार आहे रूम वरती आपल्या, मस्त आंघोळ वगैरे करून. आज दर्शन घेऊ आपण. आणि आपली उद्या पालखी पण पोहोचणार आहे. आपल्या पालखीचं 25वा वर्ष आहे खास. आपण दरवर्षी येत असतो शिर्डीला. आणि आता बघा तरी किती वेळ लागेल आता पप्पा पोहोचायला आपल्याला शिर्डीला? आपल्याला 2 तास लागेल. अजून 2 तास लागणार बोलतायत बघा. आणि बघा सकाळी सर ना फॅमिली सोबत 2 वर्षानंतर पुन्हा एकदा आम्ही कारने आलो आहे. गेल्या वर्षी आलेलो पण पप्पा मम्मी आणि मीच आलेलो. आणि साई नव्हता, एक्झाम होती साईची. पब्लिक बघा 2 वर्षांनंतर आलो आता आम्ही आलेलो. बोला ओम साईराम. तुम्हाला पालखी दाखवतो आता आपली. आणि आपली पब्लिक चालतेच आहे अजून बघा. सर्व साई भजनचे पदयात्री आहेत आणि ID घालून चालत आहेत मस्त. सकाळी सकाळी निघाले 6 वाजता चालायला. आणि आपली पालखी नाश्त्याच्या हॉल्टसाठी थांबली आहे बघा. आणि पब्लिक अजून पण येतेच आहे. ते फोटो चालू आहे. इथे पण आपली साई भक्त नाश्ता करतात. बनकर टूट जाते हैं आज तर मित्रांनो आपल्या पालखीचा सकाळचा हॉल्ट बघा नाश्त्याचा कसा असतो ते. आपली पालखी चालते. मित्रांनो आपल्या चाळीतला एक
खास आपला मित्र मयुरेश, तो पण चालतो आपल्या पालखीमध्ये आणि तोच दिसला आता आम्हाला. आणि नाही तर आता कोणीच नसतं. चालतोय आणि आपली पालखी आली आहे बघा मित्रांनो, मस्त एकदम साईमय वातावरण. आता शिर्डीमध्ये उद्या आपली उद्या पालखी पोहोचेल फायनली मित्रांनो. आपला पालखीचा जो रथ असतो दरवर्षीप्रमाणे यावेळी वर्षी असतो तोच आपल्याला दिसतोय हा बघा. आणि इथे नाश्त्याचा हॉल ते साई भजनचा. शिर्डी तुझी साईनाथा मनाला भुलवते, शिर्डी तुझी साईनाथा मनाला भुलवते. पालखी घेऊन तुझी खांद्यावरी, पालखी घेऊन तुझी खांद्यावरी वाऱ्यावर डोलते. त्यात मूर्ती साईंची कशी झोक्यात झोलते. त्यात मूर्ती साईंची कशी झोक्यात झुलते. एकच साई चरणाची, साई तुझ्या दर्शनाची, तुझ्या वारीत दंगण्याची, साई नामात रंगण्याची. सार विश्व एकच साई, श्रद्धा आणि सबुरी साई. श्री साई भजन गाई, त्याची नाम साई साई. हग तुझी साईनाथा शिर्डीला बोलवते. या डोळ्यांनी साईला त्या पायाचं, या डोळ्यांनी साईला त्या पायाचं. मला पालखीला साई भजनच्या जायाचं, मला पालखीला साई भजनच्या जायाचं, मला पालखीला साई भजनच्या जायाचं, मला पालखीला साई भजनच्या जायाचं. वारी जाते चालत हो साईच्या दरबारी. रथासहित आहे निशाण आपदागिरी, सोहळ्याची आशान आहे भारी. प्रवास स्वर्गाचा, स्वर्ग सुख मला पालखीत घ्यायचं, स्वर्ग सुख मला पालखीत घ्यायचं. मला पालखीला साई भजनच्या जायचं, मला पालखीला साई भजनच्या जायचं, मला पालखीला साई भजनच्या जायचं, मला पालखीला साई भजनच्या जायचं. फायनली आपण शिर्डीमध्ये पोचलो बघा. आता आपली उद्या पालखी पण पोचली. चला आता रूममध्ये जातो आणि इथेच भेटू, नंतर आपण फ्रेश वगैरे होऊन भेटतो तुम्हाला. आणि कॉफीसुद्धा अवेलेबल आहे आपल्या जिथे संस्थेमध्ये आपण रूम घेतले तिथे. आणि आता आम्ही संध्याकाळी आम्ही फ्रेश होऊन आलो आहे खाली चहा आणि कॉफी वगैरे पिण्यासाठी. आणि इथे बघा साई ट्रेस घेऊन उभा आहे आणि इथे आपली पूर्ण फॅमिली पण आहे बघा.
मित्रांनो मस्त संध्याकाळ झाली आणि आता आपण आलो आहे ती चिल्ली खायला आणि इथं मम्मी पण आहे इकडे आणि रोहित मग चिल्ली खाणार ना आता आणि चिल्ली खाल्ल्यावर मला मस्त जेवायला जायचं आहे आणि साईचा आवाज पण बसलाय खूप नाचून नाचून धमाल करून खूप मजा केली आपण गाडीमध्ये आवाज पण बसला आहे आणि इथे पप्पा पण आहे. चला आता चिल्ली खाऊया नंतर मग जेवायला पण जायचं. तर या मंडळी चिल्ली मंचुरियन खायला आणि आम्ही खाऊन लगेच आता शॉपिंग करणार आहे. आता मम्मी तिची मनापासून शॉपिंग तिचा फेवरेट विषय आहे. आता शॉपिंग बघा 1-2 तास ती येणारच नाही घरी. आणि तुम्हाला पण घर फिरवणार आहे तिघांना चौघांका. तर चला आता माझी मंचुरियन आली आहे आता मी खाऊन घेतो आधी. घे तू. आणि मित्रांनो आता आपण मस्त जेवायला आलो आहे नाश्ता वगैरे करून आणि हे बघा आपल्याकडे कूपन देखील आहे. जर तुम्ही VIP थोडं जेवण घेत असाल तर 50 रुपये इथे तिकीट आहे फुल आणि जर छोटी मुलं असतील 10 वर्षांखाली तर 30 रुपये तिकीट आहे. आणि चला आता आपण जेवायला जाऊया मस्त. फ्री जेवण पण आहे. हां फ्री जेवण पण आहे त्याची वेगळी काउंटर आहे. चला मग आता जेवायला जाऊया ना. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत टाटा सी यू बाय. बोला ओम साईराम.